सुप्रभात सर्वांना. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी झाल्यानंतर म्हटलं चहा पिण्याची इच्छा झाली, पण परत म्हटलं नको रिकाम्या पोटी चहा. मग मस्तपैकी गूळ टाकून दूध घेतलं. तुम्ही काय घेता सकाळी, चहा घेता का दूध, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मग इथं काय सगळ्यांच्या आवडीचा साबुदाणा करायला घेतला. आता साबुदाणाच म्हणतो बरं का आम्ही, साबुदाणा पण म्हणतात आणि साबुदाणा पण म्हणतात. मी साबुदाणाच म्हणते. आणि बघा किती छान असा साबुदाणा भिजलेला आहे. रात्रीच भिजत घातला होता सगळ्यांसाठी. कुणाला जेवण नको होतं आज, त्यानिमित्ताने सगळ्यांचा उपवास झालेला आहे. आणि मस्त असं शेंगदाण्याचं भरपूर कूट टाकून सुंदर असा मिरचीचा साबुदाणा केला आहे मी इथे. कारण लाल तिखट टाकलं की तुम्ही सारखे म्हणतात लाल तिखट चालत नाही, तरीसुद्धा बटाटा मी लाल तिखटाचाच केलेला आहे. म्हणजे साधी मिरची पावडर आणि त्याच्यासोबत मस्तपैकी थंडगार चहा. शिवरात्री स्पेशल थाळी अशा प्रकारे तयार केली मी. मस्तपैकी बटाट्याची भाजी, दही, साखर, रताळे आणि ते साबुदाणा आणि मस्तपैकी इथे केळ्याचे काप आजूबाजूला लावलेत. सुंदर अशी थाळी तयार झालेली आहे. मनस्वीला खूप आवडली आणि सोबत थंडगार छास. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का.